स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत मागणीची लवचिकता। जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या। का बरं? कारण मी 3 चॅप्टर पूर्ण सलग इथे कंप्लीट केलेले असणार आहेत। सूक्ष्म अर्थशास्त्र याचा परिचय पूर्ण कव्हर केलेला आहे। नंतरचा जो चॅप्टर आहे आपलं उपयोगितेचे विश्लेषण तेही पूर्ण केलेलं आहे आणि मागणीचे विश्लेषण आणि त्यामधील अ आणि ब हा पार्ट आपल्याला सांगितलेला होता। तर मागणीचे विश्लेषण पूर्ण कव्हर केलेलं असणार आहे। त्यामधील ब हा आपला पार्ट असणार आहे चॅप्टर मधला, तो असणार आहे मागणीची लवचिकता। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालवीत आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्याचं नाव असणार आहे मागणीची लवचिकता। आता तुम्ही बघितलं असेल की किंमत आणि मागणी याच्यामध्ये काय असते, व्यस्त संबंध असतो। वस्तूची किंमत कमी असेल तर तुम्ही काय कराल, त्या वस्तूची मागणी जास्त कराल आणि जर वस्तूची किंमत जर जास्त असेल तर तुम्ही काय कराल, वस्तूची मागणी कमी कराल। हाच व्यस्त संबंध आपण बघितलेला आहे। आता ते यामध्ये काय बरं मागणीची लवचिकता असते हे इथे आपल्याला सांगितलेलं अर्थशास्त्रज्ञांनी, ते आता इथे आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर चला, मागील प्रकरणात तुम्ही वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध कसा असतो, हा व्यस्त स्वरूपाचा असतो हे बघितलेलं आहात। ठीक आहे, मी असं कन्सिडर करते की तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल, म्हणजे तेव्हा तुम्हाला समजेल की हा व्यस्त संबंध का बरं असतो। आता ते म्हणतात की व्यस्त संबंध आहे, ठीक आहे, पण मग याने मागणीची लवचिकता हे का बरं सांगितलं असेल इकॉनॉमिक्स वाल्यांनी, अर्थशास्त्रज्ञ जे होऊन गेलेले आहे। तर ते म्हणतात यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत कमी प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता तर मागणीत किती प्रमाणात वाढ होते, काय म्हणते, किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही। आता ठीक आहे, रूल अँड रेग्युलेशन सगळेजण काढतात, पण रूल अँड रेग्युलेशन परिस्थितीनुसार असते। पहिलेचा जो काळ होता तो आता कन्सिडर केला जातो का, नाही। ठीक आहे, कारण आता 2026 आलेला आहे आणि तुम्ही जर पहिल्या शतकामधील जर परिस्थिती बघितली तर वेगळी परिस्थिती होती। आता पहिले तर आपण म्हणून की एका नाण्याने पण तुम्हाला वस्तू मिळत होती, फुकटचा सांबार मिळत होता, मिरची मिळत होते, पण आता बाजारामध्ये जाल तर 10 रुपयाचा सांबार शिवाय ते लोक तुम्हाला फुकटामध्ये देणार का, नाही। ते म्हणतात की 10 रुपयाचा सांबार घ्या, नाही तर घेऊ नका। ठीक आहे, म्हणून ते म्हणतात की हे जे नियमावरून जर तुम्ही सांगत असेल तर हे नियम इथे लागू होणार नाही। एखादा नियम असतो तो सगळीकडे अप्लाय होणार आहे असं काही नसते आणि म्हणूनच मागणीच्या नियमावरून हे समजत नाही आम्हाला। मग ते म्हणतात की मग मागणीचा नियम हा वस्तूची किंमत, वस्तूची काय म्हटलं त्यांनी, किंमत आणि मागणी यातील संख्यात्मक संबंध करण्यास अपुरा पडतो। म्हणून प्रोफेसर आपले आले अल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितली आहे, मागणीची लवचिकता ही संकल्पना त्यांनी सांगितलेली असणार आहे। आता इथे एक अर्थशास्त्रज्ञाचं नाव घेतलेलं आहे मार्शल यांचं। मग मार्शलचं काय असतं, रिकाम्या जागामध्ये आलं की मागणीची लवचिकता कुठल्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितली असेल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेली असणार आहे। आता बघा, एवढं झालं, कळलं। आता मागणीच्या लवचिकतेची संकल्पना कशी केली जाते। आता ही जी संकल्पना आहे ते म्हणतात की एका चलनातील बदलाचा दुसऱ्या चलनावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते। आता एका चरामध्ये जर बदल झाला तर दुसऱ्या चलावरती पण काय होणार आहे, बदल होणारच आहे। जसं आता म्हटलं की आपण सकाळी उठल्यावरती चहा पितो, ठीक आहे। आता साखरेची जर किंमत वाढली असेल तर तुम्ही 3-4 वेळा कप जे पित असेल, आपण असं कन्सिडर करून चहा पित असाल तर तुम्ही ते कमी प्रमाणात कराल। अरे का म्हणाल, का बरं, साखरची किंमत इथे वाढलेली असणार आहे म्हणून ते म्हणतात। जसं आता इराण आणि आपल्या इथे युद्ध सुरू होतं, ठीक आहे। आता LPG म्हणजे गॅसचे सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, आपल्याला 25 दिवसानंतर सिलेंडर मिळून राहिलेला आहे। म्हणजे आज आपण असं कन्सिडर करून की हॉटेलही काय झालेलं आहे, बंद झालेले आहे। म्हणजे सिलेंडर नाही आहे म्हणून काय झालेले आहे, तुटवडा पडलेला आहे की खूप लोकांचं काय झालं, नुकसान झालेलं आहे, मेस बंद पडलेली आहे, का बरं, सिलेंडर मिळत नाही। आता काळ्यावरती जर तुम्ही स्वयंपाक करत तर किती स्वयंपाक कराल, ठीक आहे। म्हणून ते म्हणतात की एका चरावरती जर आपल्याला बदल जाणवत असेल तर तो दुसऱ्या चरावरती पण बदल होणारच आहे, असं होणार नाही आहे की होणार नाही आहे। म्हणून ते म्हणतात की एका चलनातील बदलाचा दुसऱ्या चलनावर होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते आणि मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलाचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम हे दर्शवित असते। ठीक आहे,
कारण एखादी वस्तूची किंमत वाढलेली आहे आणि नंतरची ती दुसरी जी वस्तू आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण काय, तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय असते, कधी पण पूरक असते. ठीक आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की, मार्शल म्हणतात की एका चलनातील बदलाचा दुसऱ्या चलनाच्या बदलावरती पण कधी पण परिणाम होणार आहे, ही संकल्पना त्यांनी सांगितलेली असणार आहे. आता प्रोफेसर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते असते. त्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घट होते, त्यालाच मागणीची लवचिकता म्हटलं जाते. आपण पहिलेच बघितलेलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्या प्रमाणात किमतीमध्ये घट होते त्यानुसारच का ते मागणी जास्त अथवा कमी प्रमाणातही वाढत असते. ठीक आहे. म्हटलं की वस्तूची किंमत 10 रुपये आहे, आता सगळेच ती वस्तूची मागणी करेल असं आहे का? काही प्रमाणात काही लोक जास्त घेईल, काही प्रमाणात लोक कमी घेईल, होऊ शकते ना. काही लोकांना जास्त वस्तूची गरज पडेल, काही लोकांना कमी प्रमाणाची वस्तूची गरज पडेल, हे जिथे त्यांनी सांगितलं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मागणीची लवचिकता असं म्हटलेलं आहे. आता वरील व्याख्येवरून ते म्हणतात की मागणीची लवचिकता ही एक काय आहे, तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शवित असते. काय दर्शविते? मापन दर्शवित असते की एवढ्या याचं झालेलं आहे तर तुम्हाला त्या वस्तूच्या बद्दल इथे मापन इथे ठरवण्यात गेलेलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की दुसऱ्या शब्दात अगं सांगायचं असलं तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हटले जाते. आता आपण बघितलं व्यस्त संबंध असतो, ऋणात्मक संबंध असतो, धनात्मक संबंध बघितलं, पण मापन असं असतं का? तर ते म्हणतात की मापन संबंध इथे म्हणूनच त्यांनी काय म्हटलेलं आहे, मागणीची लवचिकता. आपण एखादं रबर वगैरे बघितलं तर आपण काय करतो, त्याला एकीकडे ताणला की दुसरीकडे तो ताणत जातो. ठीक आहे. तसंच मागणीची लवचिकतामध्ये पण असतं. एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली आहे तर म्हणून वस्तूची किती प्रमाणात वाढ होणार आणि किती प्रमाणात घट होणार आहे हे मागणीच्या लवचिकतेवरतीच इथे अवलंबून असते, असं कोण म्हणतात? मार्शल यांनी सांगितलेलं असणार आहे. आता ते म्हणतात की मागणीच्या लवचिकतेचे काही प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती दिलेले आहेत? 3 दिलेले असणार आहे. ठीक आहे. ते म्हणतात की 3 हे जे प्रकार आहे, पहिलं असणार आहे उत्पन्न लवचिकता असली पाहिजे, दुसरं असणार आहे छेदक लवचिकता आणि तिसरं असणार आहे किंमत लवचिकता. आता हे जे उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि काय आहे किंमत लवचिकता काय आहे हे आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा इथे दिलेलं उत्पन्न लवचिकता. आता उत्पादनातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात, हे आपण खालीलप्रमाणे स्पष्ट करूया. आता उत्पन्नामधील जर बदलाचा जर परिणाम मागणीतील घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधावरती जर अवलंबून असेल त्याला उत्पन्न लवचिकता इथे म्हटल्या जात असते. आता ते म्हणतात की यामध्ये आता आपल्याला सगळे याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये देणं आपण काय करणं शिकणार आहोत, कारण मागणीची जी लवचिकता आहे हे सगळं आपल्याला पर्सेंटेजमध्ये इथे सांगितलेलं असणार आहे. आता बघा मागणीची उत्पन्न लवचिकता किती. आता तुम्हाला माहित पाहिजे जी आपण शेकड्याची जेव्हा गोष्ट करत असतो तेव्हा 100% काय असतं, ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घटक असते. ठीक आहे. कुठली पण किंमत तिथे आपण 100% कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. कारण मागणीची उत्पन्न लवचिकता मागणीतील शेकडा जेव्हा बदल होते भागेला उत्पादनातील शेकडा पण इथे काय करावं लागते, आपल्याला बदल बघावं लागत असते. आणि म्हणूनच ते म्हणतात की मागणीतील उत्पन्न लवचिकता पर्सेंटेजमध्ये जेव्हा दिलेलं असते त्याला मागणी लवचिकता आणि भागेला पर्सेंटेज म्हणजे 100 मधूनच आपल्याला काय करावं लागते, उत्पन्न शेकडा बदल पण इथे आपल्याला घडून आणावं लागते. आणि म्हणूनच याला काय ते भागाकारच्या रूपामध्ये त्याचं पहिले वर्णन केले जाते आणि नंतर गुणाकाराच्या यामध्ये आपल्याला मागणीची लवचिकता इथे पाहायला मिळत असते. आता मग ते म्हणतात की येथे म्हणजे काय, तर मूळ किंमत. ठीक आहे. आता आपण म्हणून की 100% एखादी वस्तू असेल. ठीक आहे. आपण असं कन्सिडर करून आता जसं आपण उदाहरण देऊ, जसं तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की 20% डिस्काउंट आहे एखाद्या शर्टवरती किंवा एखाद्या वस्तूवरती. ठीक आहे. आता 20% जर डिस्काउंट म्हटलं त्यांनी तर ते 20% कशामध्ये राहील,
मूळ किमतीवरती राहील, मग ते मूळ किंमत किती राहील? 100% राहणार आहे. त्या मूळ किमतीवरती त्यांनी काय दिलेलं आहे? 20% इथे आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. म्हणून त्यांनी पहिले काय दिलेले आहे? मूळ मागणी दिलेली आहे. य म्हणजे उत्पन्न, म्हणजे मूळ उत्पन्न दिलेलं आहे. म्हणून ते कन्सिडर कशाने केला जातो? या त्रिकोणाने केला जातो. म म्हणजे मागणीतील शेकडा बदल आणि य म्हणजे मागणीतील उत्पादनातील बदल. ठीक आहे. आणि ही जी वस्तू असते 20% 100 मधून जर आपण 20 जर मायनस केले तर किती राहते? 80 राहते. म्हणजे आपण तो आपल्याला 20% आपल्याला डिस्काउंट देत आहे, तर त्याला इथे फायदा होत आहे का नुकसान होत आहे? त्याला फायदाच होत आहे. कारण कुठलेही दुकानदार जेव्हा डिस्काउंट देते एखाद्या वस्तूवरती तर तो आपला कधी पण तोटा इथे बघणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आपण इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहात. कारण आपल्याला माहिती पाहिजे कुठलंही जेव्हा आपण वस्तू घ्यायला जातो एखादा डिस्काउंट पण देत असेल तर समजून जायचं याला फायदा होत आहे, हा नुकसानमध्ये राहणार नाही. ठीक आहे. आणि म्हणून आता आपल्याला या सगळ्या मागणीच्या लवचिकतेमध्ये ग्राफ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, ते इथे आपल्याला बघावं लागणार आहे. आता ते म्हणतात की तुम्हाला माहिती हवं धन उत्पन्न लवचिकता कसं? तर सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पादनाबरोबर असते, म्हणजे ज्या वस्तूची मागणी वाढत्या उत्पादनावरती अवलंबून असते त्याला धनात्मकतेच्या दृष्टिकोनातून बघितले जाते. ऋण म्हणजे काय? तर कनिष्ठ वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पादनाबरोबर घटते. कनिष्ठ वस्तू ज्याची मागणी पण होऊन राहिलेली आहे पण वाढत्या उत्पादनाबरोबर ते काय होते? ती घटत चाललेली आहे, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? ऋण उत्पन्न लवचिकता म्हटलेलं असणार आहे. आता शून्य उत्पन्न लवचिकता, यामध्ये आपण 3 गोष्टी शिकलेलो आहोत, धन, एक ऋण आणि एक शून्य. आता शून्य म्हणजे काय? तर अत्यावश्यक वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पादनाबरोबर काय असते? ती स्थिर असते, नाही ती वाढत नाही, ती घटतही नाही. ठीक आहे. म्हणजे शून्य लवचिकता असते, नाही वाढणार आहे नाही घटणार आहे, आणि म्हणूनच ती कशी असते? म्हणते स्थिर असते. ही शून्य इथे उत्पन्न लवचिकता इथे आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता दुसरं काय होतं? छेदक लवचिकता म्हणजे काय? आता बघा, छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्याय आणि पूरक वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. आपण बघितलं पूरक वस्तू, पर्यायी वस्तू हे काय आहे? हे मागणीचे विश्लेषण जेव्हा आपण केलेलं आहे तेव्हा आपण बघितलेलं असणार आहे. ठीक आहे. आता जर म्हटलं की साखर जी आहे ती 100 रुपये किलो झालेली आहे, असं आपण कन्सिडर करू. झाली तर नाही, आपल्याला माहिती आहे 40-45च्या दरामध्ये आहे ती साखर 1 किलो. ठीक आहे. 100 रुपये किलो साखर झाली. आणि गुळ जर तुम्हाला 30 रुपये किलोने मिळत आहे तर तुम्ही काय कराल? साखरला ड्रॉप कराल आणि गुळाचा चहा सुरू कराल. म्हणजे इथे पर्यायी वस्तू आपल्याला काय आहे? अवेलेबल आहे. आणि म्हणून असे म्हणतात की पर्यायी आणि पूरक वस्तू काय आहे हे इथे आपण काय करणार आहोत? छेदक उत्पन्न छेदक लवचिकतेमध्ये आपण इथे बघणार आहोत. म्हणजे छेदक लवचिकता म्हणजे काय? तर पूरक वस्तू तिथे आपल्याला अवेलेबल असणार आहे. साखर महाग झाली म्हणून आपण चहा पिणं सोडणार नाही, कारण सगळ्यांची नीड्स असते सकाळी उठल्यावरती चहा, तर आपण काय करू? गुळाचा चहा पिऊ. ठीक आहे. म्हणजे पूरक आहे, आपल्याला काही ना काही आपण काही ना काही करू शकणार आहोत. आणि म्हणून तर ते म्हणतात की आता मागणीचे जे छेदक लवचिकता आहे ते अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागेला बी वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. कारण नाही ते पूरक वस्तू दिलेले ए नसेल तर आपल्याकडे बी तर पर्याय इथे अवेलेबल आहे. साखर महाग झाली म्हणून आपण काय कशाचा चहा पिणार आहोत? गुळाचा चहा पिणार आहोत. पण पिणार आहोत म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. मग ते म्हणतात की अ म्हणजे मूळ वस्तू आणि ब म्हणजे काय आहे? अन्य वस्तू. ठीक आहे. साखर महाग झाली म्हणून अन्य वस्तू आपल्याकडे काय अवेलेबल आहे? जर आपल्याला गुळे खूप महाग वाटेल तर आपण ग्रीन टी पिऊ. ठीक आहे. काही ना काही तर पिऊनच. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलेलं आहे? छेदक लवचिकता म्हणजे काय? तर वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्याय. ओके. अन्य म्हणजे वेगळा पर्याय इथे आपल्याला दिलेला असणार आहे. म्हणून पर्यायाने काय दिलं? पूरक वस्तूच्या मागणीत घडून येणारा काय असणार आहे? तो बदल असणार आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? 2 इथे आपण शिकलेलो असणार आहेत. आता बघूया तिसरा. आता याची पहिली आकृती बघून घेऊ. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला खूप सारे डायग्राम बघायचे असणार आहे. मग ते म्हणतात की मागणीतील शेकडा छेदक लवचिकता भागेला म वस्तू आणि छेदक म्हणजे 100% इथे कन्सिडर केले जाते, तर काय असणार आहे? किंमत. ठीक आहे. आणि म भागेला म म्हणजे किंमत आणि क दिलेली आहे. मागणी आणि किमतीमध्ये त्यांनी कन्सिडर केलेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणून म म्हणजे वस्तूची मूळ मागणी किती आहे आणि अ म्हणजे
या मूळ वस्तूच्या मागणीतील किती बदल झालेला आहे हे इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे. ब म्हणजे पर्यायी वस्तूच्या मागणीमध्ये किती बदल होत आहे ते त्यांनी ब यामध्ये सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती हवं ते म्हणतात की ऋणात्मक छेदक लवचिकता पर्यायी वस्तूच्या चहा आणि कॉफी. ठीक आहे. चहा आणि कॉफी, साखर आणि गुळ काय आहे, पर्यायी आहे. सेकंड आहे ऋणात्मक, आपण म्हणू पूरक वस्तू, चहा आणि साखर हे काय आहे, पूरक असणार आहे. शून्य छेदक लवचिकता म्हणजे असंबंधित वस्तू. असंबंधित वस्तू म्हणजे ज्याचा संबंध आपण लावू शकत नाही. इथे त्यांनी काय दिले, चहा आणि पुस्तक दिलेले, याचा संबंध आहे का, काहीच नाही. म्हणून शून्य याच्यामध्ये काय येणार आहे, असंबंधित वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तिसरा जो आपला पॉइंट होता तो आहे किंमत लवचिकता. ठीक आहे. आता बघा, किंमत लवचिकता, आपण उत्पन्न लवचिकता बघितलं, छेदक लवचिकता पण बघितलं. आता किंमत लवचिकता, किंमत म्हणजे काय, वस्तूची किंमत. आता त्यामध्ये काय म्हणतात, अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीत प्रमाणित बदलामुळे मागणी जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हटले जाते. किमतीतील प्रमाणातील बदलामुळे. ठीक आहे. किंमत मध्ये जर बदल झाला तर त्या प्रमाणानुसार जो बदल तिथे केला जातो त्याला मागणीतील किंमत लवचिकता असं म्हटलं जाते. आणि मग भागेला मागणीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल हे होणारच आहे. कारण आपण कुठली पण गोष्ट जेव्हा बघतो तर 100% कन्सिडर करत असतो ती वस्तूची किंमत. आता म्हटलं की 20 रुपये किलो टमाटर आहे, तर त्या व्यक्तीसाठी जो बाजारामध्ये बसलेला आहे त्या व्यक्तीसाठी ती 20 रुपये टमाटर आहे, आणि आपल्यासाठी म्हटलं तर ते काय असणार आहे, 100% असणार आहे. पण त्याने ते 20 रुपयामध्येच आणलेली असणार आहे का 1 किलो, नाही. कारण आपण तर 20 रुपये किलो घेऊन राहिलेला आहो, पण त्यांनी तर ते 5 रुपये किलो आणले असेल, म्हणजे त्याला 15 रुपये काय होत आहे, फायदा होत आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे, मागणीतील शेकडा बदल भागेला किमतीतील जेव्हा शेकडा बदल होतो त्यामध्ये आपल्याला मूळ मागणी आणि नवीन मागणी व जुनी मागणी यामधील काय असते, फरक काय आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळत असते. चला समोर आता म्हणतात की मागणीची किंमत लवचिकतेचे प्रकार. ठीक आहे. आताच जे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात की याच्यामध्ये काय प्रकार दिलेले आहे, ते म्हणतात की अनंत संपूर्ण मागणीची लवचिकता. आता अनंत म्हणजे काय, जे आपण कन्सिडर करू शकत नाही, की आपण त्याची किंमत म्हणून त्याचं काय करू शकत नाही, आपण म्हणून की त्या वस्तूला आपण किंमत देऊ शकत नाही, संख्यामध्ये आपण त्याला डिनोट करू शकत नाही. ठीक आहे. अनंत आहे, ती संपूर्ण आहे. मग किमतीतील अल्प किंवा मूळचा बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत संपूर्ण मागणी लवचिकता असे म्हटलं जातं. आता ते म्हणतात की सोन्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढत असते. आता सोनं किती महाग झालेलं आहे, पण काही ना काही लोक घेतच असतात, आणि त्यामध्ये कुठलेच इथे मागणीमध्ये सतत वाढच होत आहे, लोक घेऊन राहिलेले आहे, पण त्याच्या किमतीमध्ये बदल होऊन राहिलेला आहे. पण न होता मागणी सतत वाढतच आहे, किमती जशीच्या तशी स्थिर सांगितली आहे. आपण म्हणून की 1.5 लाख रुपये काय आहे, 1.5 लाख रुपये थोडं सोनं असेल, सॉरी. ठीक आहे. 1.5 लाख आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. किमतीमध्ये ही किंमत काय आहे, 10, 15, 20 वर्षापासून ही तशीच किंमत दिली आहे. पण मागणीमध्ये सतत वाढ होते, लोक तर मागणी करत आहे ना त्या वस्तूची. कोणी लग्नासाठी करत आहे, कोणाकडे पैसा असेल तर ते इन्व्हेस्टमेंट म्हणून करून राहिलेले आहे. ठीक आहे. म्हणून त्याने अनंत संपूर्ण लवचिकता इथे सांगितलेलं असणार आहे. आणि म्हणून मागणीची जी किंमत आहे, ही जी लवचिकता आहे, ही मागणीतील शेकडा बदल अनंत आणि किमतीतील शेकडा बदल यामध्ये काय केलेलं आहे, समाविष्ट केलेलं असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ही जी मागणीची लवचिकता आहे ही अनंत आहे, ही काय असणार आहे, एकमेकांना काय असणार आहे, समांतर असणार आहे. म्हणजे हा जो य आणि क्ष आहे हा काय असणार आहे, अ आणि क्ष ला काय असणार आहे, समांतर इथे आपल्याला दिसत असणार आहे. म आणि म काय दिसत आहे, ई डी काय दिसत आहे, समान दिसत आहे. आलं लक्षामध्ये. ही आकृती कशी काढलेली आहे त्यांनी, म्हणजे ही जी वस्तू आहे या इथे दोघांना काय दिलेलं आहे, समान इथे पर्यायानुसार दिलेलं असणार आहे. म्हणून त्या आकृतीमध्ये ते म्हणतात की किमतीला मागणी अनंत लवचिक आहे. आणि हा जो म आहे, हा ईडीचा जो दिलेला आहे अनंततेचा इथे काय दिलेला आहे, सिम्बॉल दिलेला असणार आहे. ठीक आहे. असा. ठीक आहे. आणि म्हणूनच ही जी मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी
वक्र हा श अक्षाला काय असतो, समांतर असतो. म्हणजे नाही वाढत आहे नाही कमी होत आहे, तो काय असते, समान इथे आपल्याला पाहायला मिळत असते. सोन्याचा भाव आपण बघितलेला असणार आहे. आता बघूया दुसरा असणार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. आता पहिले आपण संपूर्ण लवचिक मागणी बघितली, आता संपूर्ण अलवचिक मागणी बघणार आहोत. किमतीमध्ये कितीतरी शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही. ते म्हणतात किंमत जी आहे किती पण वाढली असेल तरी मागणीत कोणताच बदल होत नाही आहे, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ किमतीमध्ये 20% घट झाली. काय झालेली आहे, किमतीमध्ये 20% घट झाली तरी मागणीतील कोणताच बदल होत नाही, त्याला काय म्हणून, अलवचिक मागणी म्हणून. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीमध्ये शेकडा बदल. हे आपण बिलकुल तोंडपाठ असलं पाहिजे की मागणीमध्ये शेकडा बदल झाला की काय असणार आहे, किमतीमध्ये पण शेकडा बदल होणारच आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच मागणीची लवचिकता 100% असते किंमत, आणि भागीला किंमत जी शेकडा बदल असते, शेकडा कधी पण 100% मध्येच इथे कन्सिडर केले जात असतो. म्हणून ते म्हणतात की मागणीची किंमत लवचिकता हे 0 आहे, भागीला किंमत लवचिकता किती आहे, 20 आहे. बरोबर जर आपण बघितलं तर इथे काय असणार आहे, 0 येत असते. ठीक आहे. आणि म्हणूनच व्यवहारात अशी परिस्थिती कमी प्रसंगी आढळते जसं मिठाला दुधाला असलेली मागणी. आता मिठाला आणि दुधाला ही जी मागणी आहे ही आपल्याला काय असते, परिस्थितीनुसार काय होते, व्यवहारानुसार परिस्थिती त्याच्यामध्ये पण काय असते, कमी प्रसंग इथे आढळत असतो. ठीक आहे. आता दुसरं बघूया आपण, अलवचिक मागणीचे वक्र कसे असणार आहे. आणि या आपण मागणीची लवचिकतेमध्ये आपल्याला पूर्ण ग्राफ इथे आपल्याला दिसणार आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आपण तर बघितलं लवचिक मागणी कशी होती, समांतर होती अशी. ठीक आहे, अशी समान होती. ठीक आहे. आकृती थोडीशी तिडी बनलेली आहे. ठीक आहे. पण आता अलवचिक मध्ये काय असणार आहे, ती या अक्षाला काय होणार आहे, इथे समान प्रमाणामध्ये आपल्याला ती पाहायला मिळणार आहे. ते आता बघूया. आता ही जी आकृती आहे तुम्ही बघत आहात, ठीक आहे, बोर्डवरती. तर ही जे म आणि हा जो म आहे, हा मागणी वक्र हा य अक्षाचं समांतर आहे, दिसत आहे. य अक्ष कुठे आहे, हा य, इथे क्ष आहे, तर हा काय आहे, य अक्षाला समांतर आहे. ठीक आहे. तो कुठे होता, तो क्ष अक्षाला समांतर होता. हा य अक्षाला समांतर म्हणजे सरळ रेष आहे. आणि अ आणि क कुठे आहे, अ आणि क. ठीक आहे. या किमतीतील अ आणि हा जो म आहे, ठीक आहे, अ म दिसत आहे, ही मागणी आहे. आणि किमतीमध्ये अ आणि हा जो क दिसत आहे, हा 1, इथे 2, इथे आपण काय करू, इथे 1 अ आणि क 2 इथे काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. आणि मग यामध्ये जर बदल होत असेल तर मागणीत काहीही बदल होत नाही, इथे आपल्याला सांगितलेलं असणार आहे. आता बघा, एकक लवचिक मागणी. ठीक आहे. याला कशाने डिनोट केलं जाते, ईडी बरोबर 1. ठीक आहे. म्हणजे याचं काय असणार आहे, 1 हा आपल्याला पर्याय इथे दिसणार आहे. एकक म्हणजे 1. ठीक आहे. आता ते म्हणतात की किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यात एकक लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ 50% जर घट झाली असल्यास मागणीमध्ये 50%नेच काय होते, वाढ होते. म्हणजे सेम लेवलमध्ये ते चालत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर भाग दिला तर ते कुठे ना कुठे 1 आपल्याला एक पॉईंट मिळणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की किमतीमध्ये 50% घट झाली तर मागणीमध्ये 50%नी काय होणार आहे, वाढ होणार आहे. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये जर आपण मागणीतील शेकडा बदल आणि किमतीमध्ये तो शेकडा बदल 50/50 केलं तर काय होणार आहे, हे 2 50-50 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि 1 याचा आन्सर येणार आहे. म्हणजे एकक ही लवचिकता आहे, ही आपल्याला एकक लवचिकतेच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईडी बरोबर 1. ठीक आहे. आणि आता याचा जो ग्राफ आहे तो कसा चालणार आहे, आता बघा, य आणि क्ष हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहात, तर हा जो ग्राफ आहे हा तुम्हाला बिलकुल तोंडपाठ असला पाहिजे का हा ग्राफ आपल्याला कुठून मिळालेला आहे, एकक लवचिकतेनुसार. आता हे जे ईडी आहे आपल्याला माहिती आहे 1 आपल्याला येणारच आहे. तर हा जो आहे भाग, हा कसा चाललेला आहे, वरून इथे खाली चाललेला असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच क आणि क1 हा किमतीतील बदल आणि ब आणि ब1 हा मागणीतील जो बदल आहे, ही दोन्हीही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो. ते आयतानुसार आपल्याला
परिवलयानुसार इथे आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. सेकंड असणार आहे आपला जास्त लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी झाली तर जास्त लवचिक मागणी आता बघू. आता जे जास्त लवचिक मागणी आहे ते ईडी बरोबर 1 म्हणजे जास्तच्या याच्याने डिनोट करणार आहेत. आता पहिले पण तर 1 नेच डिनोट केलं होतं, पण जास्तच्या याच्यामध्ये काय असणार आहे असं इथे त्रिकोण दिलेला असणार आहे. आता किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जेव्हा जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणतात किमतीतील 50% जर घट झाली असेल तर मागणीतील 100% काय झालेली आहे वाढ झालेली असणार आहे. म्हणून किमतीतील जेव्हा शेकडा बदल आणि मागणीची जेव्हा शेकडा बदल होणार आहे तर आपण 100 जर भागेला 50 केलं तर किती होणार आहे 0 कटले आहे. आता हे काय असणार आहे 5 दुने 10. ठीक आहे. म्हणजे 2 पॉईंट इथे आपल्याला आन्सर आलेला असणार आहे. पॉईंट यांनी जास्त एक याच्याने लावलेलं असणार आहे, पण आपल्याला 2 इथे काय दिलेलं आहे आपलं आन्सर निघालेलं आहे. 5 दुने 10 होतात म्हणून. ठीक आहे. मग आता जास्त लवचिक मागणीमध्ये काय असणार आहे जास्त मोठा ग्राफ येणार आहे. म्हणून हा जो म आहे हा वरून खाली काय असणार आहे जास्त प्रमाणामध्ये जो काय असणार आहे झुकलेला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून त्याचे जे वक्र असणार आहे हा मागणी वक्र असणार आहे सपाट इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता कमी लवचिक मागणी काय आहे. आता ही जी कमी लवचिक मागणी आहे जेव्हा किमतीमध्ये शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा कमी लवचिक मागणी होते. तर मागणी काय होते 25% वाढत असते. जसं कारण कमी लवचिक मागणी म्हटलेली आहे म्हणून 25 भागेला 50 करून ते 0.5 चा आन्सर येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे हे भागाकारामध्ये आपण जर बघितलं ठीक आहे तर ही जी किंमत आहे ही इथे येणार आहे 25 भागेला 50. आपल्याला माहिती मोठ्या ह्याच्यानी भाग देत आहे छोट्या याला तर कधी पण आपण पहिले काय करू इथे 0चा इथे काय देऊन पहिले भाग देऊन आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या वस्तूला तिथे भाग देणार आहे. म्हणजे इथे जर आपण 0 कन्सिडर केला तर इथे काय होणार आहे 0. मग 50 भागेला जर 250 केलं तर इथे आपल्याला पॉईंट इथे 5 इथे आन्सर येणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून ही जी मागणी लवचिक जी मागणी वक्र आहे कमी लवचिक हा डायरेक्ट असा असणार आहे खालती झुकणारा इथे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. बघा एम हा कुठे जाता एकदम खालती झुकलेला इथे आपल्याला दिसत आहे. आता ही जी आकृती आपण बघितलेली आहे B1 आणि मागणीतील शेकडा बदल तर हा जो वक्र आहे तीव्र उताराचा आहे. बघा तीव्र उतार आहे डायरेक्ट आपण म्हणजे आपण बघून की एखाद्या पर्वतावरती जर नदी वाहत आहे तर ती डायरेक्ट कुठे होत आहे खाली झुकलेली आहे खाली चाललेली आहे. तसा मागणीतील कमी लवचिक बदल पण काय असणार आहे खाली चाललेला असणार आहे. हा जो पार्ट आहे हा मागणी लवचिक बदल माहिती आहे डोक्याच्या वरून चाललेला आहे. पण काय करणार आहे सगळे डायग्राम तुम्हाला यामध्येच दिलेला आहे. याच्यानंतरचा जो मागणीतील पुरवठा बदल असणार आहे आपल्या सेकंड मला वाटते थर्ड चॅप्टर आहे त्यामध्ये जास्त डायग्राम दिलेली नाही आहे. फक्त यामध्येच जास्त डायग्राम दिलेली असणार आहे. तर ही डायग्राम तुमच्या बिलकुल नजरेत असली पाहिजे की एकदम जर खाली झुकत आहे तर कुठली आहे वक्र आहे ते कुठलेली आहे डायग्राम हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. आता ते म्हणतात की हे करून पहा खालील वस्तूच्या मागणीची लवचिकता किती असते ती नोंदणी करा. जसं आता सौंदर्य प्रसाधन औषधे शाळेचे गणे आपण म्हणून जे ड्रेस कोड आहे ते शाळेचे आणि वार्तानुकूलन यंत्र म्हणजे फ्रीज रेफ्रिजरेटर वगैरे जे असते तर ते त्याची मागणी किती असते त्याची लवचिकता किती असते हे तुम्हाला करून बघायचं असणार आहे. आता बघा सौंदर्य प्रसाधन म्हणजे ब्युटी पार्लरचे जेही बायकांच्या वस्तू असतात तर ते किती लागत असते. औषधे ज्यांच्या घरी आजारी लोक असेल तर त्यांच्याकडे गणवेश शाळेचा गणवेश ठीक आहे. आणि हे जे वार्तानुकूलन वगैरे यंत्र असते रेफ्रिजरेटर वगैरे हे एकदा घेतलं तरी आपण त्याची जास्त वेळपर्यंत त्याचे काय असते उपयोग करू शकतो हेही महत्त्वाचं असणार आहे. आता बघा हा जो तक्ता आहे मागणीच्या लवचिकतेचे मूल्य इथे किती असणार आहे संपूर्ण लवचिक मागणी ईडी इथे कोणता बदल होणार आहे हे स्पष्टकरण तुम्हाला काय करायचं आहे इथे पूर्ण करायचं आहे. तुम्हाला काय असणार आहे होमवर्क असणार आहे तुमचं. ठीक आहे. कारण मी हे तुम्हाला समजून सांगितलेलं असणार आहे आणि हे जे होमवर्क आहे तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. चला मागणीच्या किंमत
लवचिकतेच्या काय असणार आहे, मोजमापाच्या पद्धती किती असणार आहे. आता हे जे मागणीची लवचिकता आहे कमी झाली की जास्त झाली हे आपल्याला कशाने मोजायचं असणार आहे, ते गुणोत्तर शेकडेवारी पद्धतीनुसार. अजून काही ना काही पद्धती दिलेली असेल तेही आपण बघणार आहोत. ते म्हणतात की प्रोफेसर मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण जी मागणीची लवचिकता बघत आहे ते काय आहे, प्रोफेसर मार्शल यांनीच दिलेली असणार आहे. आणि या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदल कसा होतो आणि त्या भागाकार करून मागणीची लवचिकता कशी मोजली जाते, शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित जी बदल असते जी पद्धती कशी केली जाते हे सगळं स्पष्टीकरण आपण इथे देणार आहोत. ठीक आहे, थोडंसं डोक्याच्या वरती चाललेलं आहे माहिती आहे, पण हे तुम्हाला हा चॅप्टर करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी 2 भागामध्ये डिवाइड करून दिलेलं आहे, मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता कसं असते. ठीक आहे, आता ते म्हणतात की मागणीची लवचिकता तुम्हाला माहिती आहे, मागणीतील शेकडा बदल झाला तर किमतीमध्ये पण काय असणार आहे, शेकडा बदल होणार आहे. कुठली पण गोष्ट कशी असते, 100% असते. आणि म्हणूनच त्यांनी काय दिलेलं आहे, क्यू आणि पी मध्ये त्यांनी सांगितलेलं असणार आहे ईडी, आणि त्यांनी सांगितलेलं असणार आहे इथे क्यू भागिले पी म्हणजे किंमत दिलेली असणार आहे, आणि क्यू म्हणजे काय असणार आहे, मागणी दिलेली असणार आहे. ठीक आहे, क्यू म्हणजे काय, मूळ वस्तूची किंमत, आणि क्यू मध्ये काय दिलेले आहे, मागणीतील बदल. पी म्हणजे मूळ किंमत म्हणजे प्राइस, त्याच्यानंतर आहे पी किमतीतील बदल म्हणजे कसा बदल होतो किमतीमध्ये ते त्यांनी सांगितलेलं असणार आहे. आता बघा संख्यात्मक विश्लेषण काय असणार आहे, किंमत मध्ये 20% जर असेल एखाद्या वस्तूची प्राइस, तर मागणीमध्ये ती जे किलो मध्ये ते 10 रुपये किलो असेल, मग ते सूत्रामध्ये काय असणार आहे, क्यू भागेला काय असणार आहे, प्राइस भागेला मूळ इथे किंमत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग क्यू म्हणजे काय कन्सिडर केलं, 10 रुपये. ठीक आहे, Q1 म्हणजे काय असणार आहे, त्याला जर एकनी जर आपण 10 मधून 9 काढले तर किती राहणार आहे, 1 राहणार आहे. म्हणजे आपल्याला ती नवीन मूळ मागणी आपल्याला वक्र इथे फरक इथे पाहायला मिळत आहे. म्हणजे दोघांचा डिफरन्स काय आहे हे बघा, इथे 10 आणि 9 दिसत आहे, यामध्ये काय आहे, 1 आहे. 10 आणि मधून 9 गेले तर किती राहते, 1 राहते. म्हणजे हा जो नवीन फरक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून मूळ किंमत 10 आणि नवीन किंमत काय असणार आहे, 9 रुपये इथे पाहायला मिळत आहे. आणि मग किंमत कितीने वाढलेली आहे, कितीने कमी झालेली आहे, तर इथे 5 रुपये किंमत व नवीन किमतीमधील किती फरक आहे. मग आता जर आपण बघितलं की 20 आणि 25 जर मधून मायनस केले तर 5 राहते. आता 20 मधून मायनस तर 25 करू शकत नाही, छोट्यातून मोठी संख्या करू शकत नाही, मोठ्यातून तुम्ही छोटी संख्या मायनस करू शकता, हे तुम्हाला माहिती आहे. मग किती राहणार आहे, 5 रुपये राहणार आहे. म्हणजे ही जी आपल्याला 5 रुपये दिलेली आहे ही काय आहे, किंमत आहे, प्राइस आहे. मग ही जी प्राइस आहे, प्राइस मूळ किंमत आणि नवीन किमतीमध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून मागणीची जी लवचिकता आहे, मागणीतील शेकडा बदल भागेला काय असणार आहे, किमतीतील शेकडा बदलावरती इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच भागेला जर आपण केलं, आपल्याला माहित आहे 1 रुपया मिळालेला होता, इथे आपल्याला 10 मधून 9 गेले, 1 रुपया भागेला 10 रुपये मोठ्या याच्या किमतीने मूळ किमतीने आपण काय करतो, भागाकार करत असतो. गुणाकार 20 पहिलीची मूळ किंमत होती, भागेला मग काय मिळालेलं आहे आपल्याला, त्याची नवीन किंमत मिळालेली आहे 5 रुपये. आणि त्याच्यानंतर बघितलं तर भाग दिला तर आपण 0.4 इथे आपल्याला मिळत आहे. म्हणजे 1 रुपयांनी काय होत आहे, मागणी किंमत काय होत आहे, कमी लवचिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे का, मागणीची लवचिकता मोजण्यासाठी शेकडेवारी पद्धती इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून शेकडेवारीच्या पद्धतीमध्ये कुठलीही गोष्ट असते ती 100% असते. एखादी वस्तू तुम्ही बाजारामध्ये घ्यायला जाल तर ती वस्तू किती डिस्काउंटमध्ये देत असेल ते लोक, तर ती 100च्या रुपयामधूनच ती काय करते, मायनस करून देत असते. कोणताच दुकानदार काय करत असते, मागणीची जेव्हा लवचिकता आली तो आपलं कधी नुकसान करत नाही. पण ग्राहकांना ती वस्तू जर वाटत आहे की मला 50% ऑफरिंग मिळत आहे, तर हे त्यांचं काय असते, भ्रम असते. कारण तो जो दुकानदार आहे त्याला ती वस्तू काय करायचं, रिलीज करायची असते, आणि म्हणून तो आपलं नुकसान करणार नाही हेही त्याला माहिती असते. म्हणून जेव्हा मागणीची जेव्हा लवचिकता आली, एक वाढत आहे तर एक कमी किती प्रमाणात वाढत आहे आणि किती प्रमाणात घटत आहे हे इथे आपल्याला मागणीच्या लवचिकतेमध्ये पाहायला मिळालेलं असणार आहे. ठीक आहे, आता हे जे आहे आपण हे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत, कारण खूप लॉंग व्हिडिओ होऊन जातं म्हणून. ठीक आहे,
आणि सगळं हे व्हिडिओ पूर्ण डोक्याच्या वरती चाललेला आहे, कारण खूप सारे ग्राफ आहे, शेकडा बदल, मागणीतील बदल हे तुम्हाला कळत नाही. पण एक वेळा दोन वेळा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ते तुम्हाला आवर्जून कळून जाईल की मागणीची लवचिकतामध्ये काय दिलेलं आहे. आता ही जी एकूण पद्धत कशी असणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नंतरचे जे व्हिडिओ आहे मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.